हो, नमस्कार मंडळी. कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि मस्त छान छान नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर आज आपल्याला जायचं आहे मोठ्या देवीला. पण मोठ्या देवीचं दर्शन तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला. मग आता इथून पुढं आपली जर्नी आहे धामणगावची देवी. अहिल्यानगरमध्ये भरपूर देवस्थान आहेत. तर आता आपण आलेलो आहोत अहिल्यानगरमधील धामणगावच्या देवीला. खूप मोठं मंदिर आहे धामणगावच्या देवीचं. या ठिकाणी कौल लावतात आणि कौल उजव्या बाजूने लागला की समजायचं आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार, असं पूर्वीपासून म्हणतात हो. म्हणून मीही तुम्हाला सांगते. तर मग खूप गर्दी होती या ठिकाणी कौल लावण्यासाठी. मग आम्ही मंदिरात आलो. तर हे पहा मंदिराचा परिसर आणि देवीचं दर्शन. तर हे पहा देवीचं मुखवटा. कारण आतमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे असं सांगितलं होतं त्यांनी, म्हणून आतमध्ये काही जाऊन दिलं नाही. मग बाहेरूनच मी अशा पद्धतीने मंदिराचा संपूर्ण परिसर माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतला. तर हे पहा, आणि सगळ्यांची दर्शनाची घाई होती. एकतर आम्हालाही जायला उशीर झाला होता, म्हणून पटपट आवरायचं म्हणून मी थोडं घाईघाईतच सगळं कॅमेऱ्यात शूट करून घेतलं. तर या ठिकाणी हे मंदिराचं मध्ये उभा राहिलं ना, तर घुमटही खूप मोठा आहे. अगोदर यापूर्वी हे मंदिराचं काम झालेलं नव्हतं, तेव्हा एवढं काही खास वाटत नव्हतं. पण आता मंदिराचं काम झालेलं आहे, त्यामुळं हे पहा अशा पद्धतीने मंदिर अगदी छान दिसत आहे. आणि हे आहे बाहेर स्वागतासाठी 2 हत्ती. तर मंदिरात आतमध्ये जातानाच सुरुवातीला आपल्याला हे हत्ती दिसतात. तर आता आमचं दर्शन खूप छान झालं होतं. मग आम्ही बाहेर आलो. तर हा आहे मंदिराच्या बाहेरील आवारा. बाहेरही खूप मोठा परिसर आहे. चिंचेची झाडं आहेत मोठमोठी, किंवा आजूबाजूला दुकानं आहेत खाऊसाठी, आणि मुलांच्या खेळणी पण आहेत तिथं विकायला. पण आम्हाला उशीर झाला होता म्हणून आम्ही तिथं काही अजिबात थांबलो नाही. मग लगेच आम्हाला जायचं होतं नाथ महाराजांच्या दर्शनाला. आणि पाऊसही येत होता, अधूनमधून आभाळ आलेलं होतं, त्यामुळं मग लवकरच जायची घाई होती. मग आम्ही जास्त वेळ काही कुठं टाईमपास केला नाही. धामणगावच्या देवीपासून नाथ महाराजांचं मंदिर अवघ्या 10 ते 15 मिनिटावर आहे. तर आता फायनली आम्ही मडीमध्ये पोहोचलेलो आहोत. मडीमध्ये पाडव्याला गर्दी असते, त्यामुळं खूप गर्दी होती. आणि सगळीकडे यात्रेचं वातावरण झालेलं होतं, गर्दी खूप होती. मग आम्ही फायनली गडावर चढलो. गडावर चढल्यानंतर त्या ठिकाणी खूप लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. पूर्वी कसं एरवी गेल्यानंतर त्या ठिकाणी एवढी काही गर्दी नसते, डायरेक्ट मंदिरात दर्शन भेटतं. एकदम आतमध्ये नाही, पण मंदिराच्या बाहेरून तरी दर्शन होतं. आणि लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. त्याचबरोबर गरमही तितकंच होत होतं आणि ऊनही तितकंच लागत होतं. हवा अजिबात नव्हती आणि आभाळही आलेलं होतं. अधूनमधून ऊन पडायचं, तर अधूनमधून गरम व्हायचं. तरी आम्ही दर्शनासाठी 1 ते 1.5 तास घालवला. आणि आज ठरवलं मंदिरात काही हो, पण दर्शन मंदिरात जायचं ठरलं. मग दर्शनासाठी रांगेला उभं राहिलो. हे पहा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, आणि एवढी गर्दी. मी आपल्या गावठी भाषेत सांगितलं तुला ताई. हा ना, बघा आता आम्ही
आम्ही नेहमीच जात असतो नाथ महाराजांच्या दर्शनाला, पण पहिल्यांदाच आतमधून गाभाऱ्यात दर्शन झालं होतं आमचं आणि इतकं भारी वाटलं ना त्या दिवशी. तर हे पहा बाहेरचा मंदिराभोवतालचा परिसर, मंदिराला एकदम यात्रेनिमित्त छानपैकी रंगरंगोटी केलेली होती आणि मंदिर अगदी सुशोभित दिसत होतं. निळ्या निळ्या आकाशात मंदिराचा कळस उठून दिसत होता. तर हे पहा अशा पद्धतीने भाविक आपले दर्शन घेऊन निवांत बसले होते. रील स्टारचं आता भेटलेला रील स्टार मडीमध्ये कानिफनाथांचं दर्शन तर आमचं खूप छान झालं. मग त्यानंतर आम्ही कानिफनाथांचं दर्शन घेऊन मायंबाला आलो. मायंबाला या ठिकाणी मच्छिंद्रनाथांचं खूप मोठं देवस्थान आहे. मग मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. मग या ठिकाणी होती फुलांची हारांची दुकानं आणि पूजेसाठी लागणारं साहित्य या ठिकाणी भेटत होतं. तर हे पहा इतक्या लांबपर्यंत ही दुकानं आहेत आणि तिथून बऱ्याच लांबपर्यंत आपल्याला पायी चालत जावं लागतं पुढं. आणि आम्ही नेमकं पोहोचलो आरतीच्या टायमाला. तर आरतीच्या टायमाला या ठिकाणी हे अशा पद्धतीने वातावरण असतं. तर मग आमचं मायंबामधलं दर्शनही खूप छान झालं आणि मडीतलंही दर्शन छान झालं. त्यामुळं आज काही जरासं वातावरण मनात वेगळंच होतं. आणि देवाधर्माला गेलं, लोकांचं म्हणणं असतं देवाधर्माला जाऊन कुठं कोणाचं भलं झाले, पण काही म्हणा कुठं देवाला गेलं की जरासं मन प्रसन्न होतं आणि आनंदी वाटतं. तर मग अशा पद्धतीने आमचं मायंबातलं दर्शनही झालं. मग आम्ही आलो रुद्रेश्वरला आल्यानंतर रुद्रेश्वरला अजिबात गर्दी नव्हती, एकदम निवांत दर्शन झालं आमचं. तर मग मंडळी झालं ना देवांचं दर्शन भारी. तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट टाका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.